मित्रांनो बघा, आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारचे इशारे, होय मित्रांनो असे ना 3 प्रकारचे इशारे, जे जर इशारे ना एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी तुम्हाला देत असेल ना, तर मित्रांनो समजून जा की त्या स्त्रीचं किंवा त्या मुलगीचं तुमच्यावरती ना खूप म्हणजे तिचं प्रेम ना तुमच्यावरती आहे. ती तुमच्यावरती ना खूप जास्त मनापासून ती तुमच्यावरती ना प्रेम करते. म्हणजे ती मुलगी ना किंवा ती स्त्री तुमच्यावरती ना फुल टू फिदा आहे, असं मित्रांनो त्याचा अर्थ होतो. कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या स्त्रीला ना किंवा एखाद्या मुलगीला एखादा मुलगा किंवा एखादा पुरुष तिला आवडतो ना, तेव्हा ती स्त्री ना आणि ती मुलगी असे इशारे ना त्या म्हणजे आपल्या आवडत्या मुलग्याला 100% ती देते म्हणजे देते. कारण मित्रांनो त्या स्त्रीला ना असं दाखवायचं असतं की अरे वेड्या तू मला आवडतोस, असं म्हणजे त्या स्त्रीला ना त्या म्हणजे मुलग्याला किंवा त्या पुरुषाला असं दाखवून द्यायचं असतं. सो मित्रांनो त्याच्यामुळे ना कोणती पण स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाला असे इशारे ना ती नक्की देते. सो मित्रांनो तेच इशारे ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण अशी माहिती तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला देत नाही. तर मित्रांनो तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा ना हा असा आहे की मित्रांनो तुम्हाला ना कोणत्याच दुसऱ्या स्त्रीसोबत किंवा मुलीसोबत तुम्हाला ना अजिबात बोलून न देणं. तुम्हाला कधीच कोणत्याच दुसऱ्या स्त्रीसोबत कसलाही प्रकारचा संबंध तुम्हाला ठेवून न देणं. म्हणजे मित्रांनो जर एखादी बाई ना किंवा एखादी स्त्री म्हणजे जर तुम्हाला ना एखाद्या दुसऱ्या स्त्रीसोबत बोलण्यापासून तुम्हाला अडवत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला बोललात की म्हणजे ती मुलगी ना म्हणजे माझी मैत्रीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे, असं तुम्ही काही जरी बोललात ना, तरी पण मित्रांनो ती मुलगी ना किंवा ती स्त्री तुम्हाला असंच बोलेल की म्हणजे तू माझा आहेस आणि तू माझ्याशीच बोलायचं. तू जर त्या मुलीसोबत बोललास ना, सो म्हणजे मी तुझ्यासोबत बोलायचं बंद करेन. म्हणजे मला अजिबात आवडत नाही की तू ना त्या मुलीशी बोलतोस ते, असं तुम्हाला ना ती स्पष्टपणे सांगेल. म्हणजे मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं ना, सो मित्रांनो ती मुलगी ना तुम्हाला कोणत्याच दुसऱ्या स्त्रीसोबत किंवा मुलीसोबत तुम्हाला ना बोलून देणार नाही. तुम्हाला कोणत्याच दुसऱ्या स्त्रीसोबत ती कसलाही प्रकारचा संबंध ती ठेवून देणार नाही. तर मित्रांनो असा जर इशारा एखादी मुलगी एखादी स्त्री तुम्हाला जर देत असेल ना, सो तुम्ही समजून जा की ती मुलगी किंवा ती स्त्री तुमच्यावरती ना खूप जास्त प्रेम करते. म्हणजे ती मुलगी ना तुम्हाला गमावण्यापासून ती घाबरते. म्हणजे त्या मुलीचं ना तुमच्यावरती खूप जास्त मनापासून प्रेम आहे असं सिद्ध होतं मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, सो तो दुसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यावरती ना आपला हक्क दाखवणं आणि तुमच्यावरती ना आपला अधिकार दाखवणं. काय बोललो मी? तुमच्यावरती ना आपला हक्क दाखवणं आणि तुमच्यावरती ना आपला अधिकार दाखवणं. आता बघा मित्रांनो जर एखादी मुलगी ना किंवा एखादी स्त्री तुमच्यावरती ना आपला हक्क दाखवते, आपला अधिकार दाखवते, जसं की फॉर एक्झाम्पल तू ना असे कपडे घाल, तू ना असा वाग, तू ना असं कर, तू ना तसं कर. म्हणजे मित्रांनो असं तुम्हाला ना म्हणजे जर एखादी स्त्री ना तुम्हाला ऑर्डर देते, सो मित्रांनो तुम्ही समजून जा की ती स्त्री ना तुम्हाला आपलं मानते आणि ती स्त्री ना तुमच्यावरती आपला हक्क दाखवते आणि अधिकार दाखवते. कारण त्या स्त्रीला ना तुम्ही आपलं वाटता आणि त्या स्त्रीला ना तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो स्त्रिया आणि मुली त्याच मुलग्यावरती आपला हक्क दाखवतात, आपला अधिकार दाखवतात, ज्या मुलग्याला ना ते आपलं मानतात आणि जो मुलगा ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो असं ना कोणत्या पण मुलग्यावरती असं कोणती पण मुलगी ना हक्क किंवा अधिकार अजिबात दाखवत नाही. सो मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, सो तो तिसरा इशारा ना हा असा आहे की तुमच्यासोबत असताना ना स्वतःला छोटं समजणं आणि तुमच्यासोबत असताना ना छोट्या मुलांसारखं कायमचं वागणं. आता बघा मित्रांनो जर एखादी स्त्री
स्त्री ना किंवा एखादी मुलगी तुमच्यासोबत असताना आपलं वय विसरून ती ना स्वतःला छोटी मुलगी समजते, ती आपल्याला ना छोटी समजते. जसं की फॉर एक्झाम्पल त्या मुलीचं वय ना किंवा त्या स्त्रीचं वय म्हणजे 40 आहे. सो मित्रांनो 40 वय असून पण ती मुलगी ना किंवा ती स्त्री स्वतःला छोटी समजते आणि तुमच्यासोबत असताना ना छोट्या मुलीसारखं म्हणजे ती वागते. तर मित्रांनो तुम्ही समजून जा की ती स्त्री ना तुमच्यावरती प्रेम करते. कारण मित्रांनो स्त्रिया किंवा मुली त्याच मुलग्यासोबत असं छोट्या मुलींसारखं ते वागतात जो मुलगा ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो असं ना कोणत्या पण मुलग्यासोबत असं छोट्या मुलींसारखं कोणतीच स्त्री किंवा कोणतीच मुलगी अजिबात वागत नाही. सो मित्रांनो हा पण इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.